हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग युज्युअल व्लॉगसारखा नाही होणार आहे, कारण का आज मी आलेली आहे टेस्ट ऑफ लेबनीजला आणि हा पूर्ण होणार आहे फूड व्लॉग. फूड फीडबॅक, फूड रिव्ह्यू, एव्हरीथिंग. तर आम्ही संडेला गेलेलो विदाऊट एनी विचार करून की बाबा आज संडे आणि एवढी वेटिंग होती. 1 तास झाला आम्ही वेट करत होतो. नंतर विचार केला की काय करायचं, दुसऱ्या इथे जाऊया का. बट इट वॉज वर्थ द वेट, मी असं बोलू शकते. तर तुम्ही कधी नवी मुंबईमध्ये आला तर खारघरला हे आउटलेट आहे, नक्की व्हिजिट करा, कारण का खरंच खूप छान आहे टेस्ट. जर तुम्ही लेबनीज क्विझिनला लाईक फॅमिलियर असाल तर, कारण का जे फर्स्ट टाईम लेबनीज ट्राय करतात ना त्यांना लगेच नाही आवडत. मलाही नव्हतं आवडलं फर्स्ट टाईमला, पण नंतर माझी टेस्ट डेव्हलप झाली. आता आम्ही वेटिंगला होतो तर ते कॅप्टन बोलले की तुम्ही ऑर्डर करा. जसं तुम्ही आतमध्ये जाल फटाफट तुमची ऑर्डर येईल मग, कारण का जर आपण असंच लाईक आतमध्ये जाऊन परत वेटिंगला लागलो तर मग ते खूप टाईम निघेल. आणि ऑलरेडी 1 hour वॉज डन ऑफ वेटिंग. मग आम्ही आतमध्ये गेलो तरी थोडं वेटिंग करावं लागलं. मग आम्ही विचार केला लाईक बेवरेजमध्ये ना फक्त एकच ऑप्शन होता, लाईक त्यांचं स्पेशल. तर आम्ही ऑर्डर केलं लेबनॉन ब्रीज. ते एक मिक्सचर आहे पायनॅपल अँड पोमोग्रॅनेट ज्यूसचं. इट वॉज व्हेरी टँगी स्वीट असं, बट खरं तर जास्त टँगीच होतं. आणि हे मस्त लाईक इट वॉज म्हणजे रिफ्रेश झाली ते जे फ्लेवर होता ना तो खूप रिफ्रेशिंग होता. त्याच्यानंतर आम्ही हा शॉर्मा प्लॅटर ऑर्डर केला. रेदर दॅन वेगवेगळं ऑर्डर करण्यापेक्षा आम्ही एक डायरेक्ट प्लॅटर ऑर्डर केलं. त्याच्यात एक शॉर्मा होता आणि हमस होता, जो एक लेबनीज फेमस डिप आहे तो होता. आणि मग आम्ही तो एन्जॉय केला आणि सिरियसली तो वर्थ होता. म्हणजे त्याचं हे जे स्मूथनेस आहे ना हमसचं, हे तुम्हाला सगळीकडे नाही भेटणार. इवन मी 5 स्टार्समध्ये पण हा टेक्स्चर नाही बघितला आहे हमसचा. त्याच्यानंतर मग आम्ही परत थांबलो आणि मग मी विचार केला अरे ॲम्बियन्स पण लाईक आउटलेट खूप छान आहे, लाईक साधं आहे, छोटं आहे, मिनिमल आहे, काय एकदम तामझाम नाही आहे, खूप कम्फर्टेबल होतं आणि खूप म्हणजे डिसेंट होतं, असं काय हे नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केला चिकन मंडी राईस. ही एक चिकन थाय आहे पूर्ण, जी लेबनीज स्पायसेसने मॅरिनेट केलेली आहे. तो साल्सा आहे. ह्या तिघांचं मिक्सचर करून आपल्याला खाल्लं तर खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यानंतर डेझर्टमध्ये आम्ही बकलावा ऑर्डर केला. सगळ्यांना माहितीच आहे बकलावा काय येते आणि तो 1 नंबर होता. म्हणजे ना मी परत तेच खायला, बकलावा खायला परत तिथे जाऊ शकते. आणि आमचं बिल झालेलं 1485 विथ इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. आणि असा होता हा फूड एक्सपिरियन्स. आय नो थोडा छोटा होता आजचा व्लॉग, बट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय बाय.